टॅरिफ नावाचा नवीन कन्सेप्ट बघत आहोत आपण. ओके, तारीफ. तारीफ आवडते ना सगळ्यांना. टॅरिफ बद्दल बघत आहोत आपण. लक्ष द्या, को जनरेशन आणि टॅरिफ हा 2 पार्ट आहेत या टॉपिकमध्ये. तर त्यातला आपण काय बघणार आहेत आता, टॅरिफ. टॅरिफ म्हणजे काय, अ रेट ॲट विच इलेक्ट्रिसिटी कंझ्यूम. इलेक्ट्रिसिटी कोणत्या रेटने कंझ्यूम केली जाते त्याला काय म्हणतो, टॅरिफ असं म्हणतो. ओके, द रेट ॲट विच अ कंझ्युमर इज चार्ज फॉर द कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिसिटी इज कॉल्ड ॲज टॅरिफ. कोणत्या रेटने इलेक्ट्रिसिटी कंझ्यूम केली जाते त्याला आपण काय म्हणतो, टॅरिफ असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, टॅरिफ. द रेट ऑफ कंझ्युमर मे बी डिफरंट. कंझ्युमरचा रेट हा वेगवेगळा असेल बिकॉज दोज डिसाईड आफ्टर द डिसाइडिंग द नंबर ऑफ फॅक्टर. कोणकोणते फॅक्टर, तर हे सगळे फॅक्टर बघून आपण त्याचा रेट डिसाईड करत असतो. तर पहिला फॅक्टर काय, ॲबिलिटी ऑफ कंझ्युमर टू पे. तो किती श्रीमंत आहे, किती गरीब आहे, किंवा कशा पद्धतीचा आहे, त्याच्यावरून टॅरिफ ठरते. ओके, तो कोणाचा समर्थक आहे का, किंवा तो कोणत्या एरियामधला आहे, किंवा तो कशा पद्धतीचं त्याचं नेचर आहे, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर होतात. ओके, समर्थक बिमर्थकचा काही विषय नाही, फक्त तो कोणत्या पातळीचा. म्हणजे शेतकरी असेल तर त्याला वेगळं बिल येतं तेवढ्याच कन्झम्पशनसाठी, आणि एखादा इंडस्ट्रियलिस्ट असेल तर त्याला तेवढ्याच कन्झम्पशनसाठी वेगळं बिल येतं. ओके, तर हे ॲबिलिटी टू कंझ्युमर टू पे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सर्विस रेंडेड. ओके, कधी वापरलेले, वेअर इट इज यूज. कुठं वापरलेली, कधी वापरलेली. कुठं म्हणजे शेतीसाठी जर वापरले असेल तर त्याला वेगळं बिल येतं, आणि तेच जर एखाद्या IT इंडस्ट्रीसाठी जर कन्झम्पशन केलेलं असेल तर तिथं वेगळं बिल येतं. तर हेही सर्विस कोणत्या पद्धतीची आहे त्याच्यावर सुद्धा बिल डिपेंड करतं. कस्टमर कसा आहे त्याच्यावर बिल डिपेंड करतं, तो किती पे करू शकतो त्याच्यावर डिपेंड करतं, आणि सर्विस कोणती आहे त्याच्यावर डिपेंड करतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲन्युअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. वर्षाला किती इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला किती खर्च आला, त्याचा फिक्स रेट काय होता, सेमी फिक्स चार्ज काय होता, रनिंग चार्ज काय होता, याच्यावर सुद्धा टॅरिफ डिसाईड होत असते. आणि टॅरिफ ही सिम्पल पाहिजे कॅल्क्युलेशनसाठी. हे 4 गोष्टी कन्सिडर करून आपण टॅरिफ डिसाईड करत असतो. येतं लक्षात. तर बघा, नीड ऑफ फ्रेमिंग द टॅरिफ. टॅरिफ का बरं आवश्यकता आहे, टॅरिफ फ्रेम करणं का गरजेचं आहे, किंवा टॅरिफ का लावले जाते, का लावले जाते. टॅरिफच नाही लावली तर लोक फुकट वापरतील ना, आणि फुकट वापरले तर व्यवस्थित वापरणार नाहीत. आता ह्या घडीला बऱ्यापैकी सोलार जनरेशन जागोजागी आलेलं आहे ॲट रिसिविंग एंडला. तर इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन खूप वाढलं आहे, पहिल्या तुलनेमध्ये खूप वाढलं. लोड शेडिंग खूप कमी झाली. पाहिलं असेल तुम्ही, तुमच्याच लहानपणी 8-8 तासच लाईट राहायची, आत्ता 8-8 तासच जाती. ओके, गाव पातळी सिंगल फेज तर जातच नाही. तर कशामुळे हे होतं आहे, तर रिसिविंग एंडला सोलार प्लांट बसलेत जागोजागी, आणि त्याच्यामुळं सोपं झालं ते. पण मग त्यासाठी पण टॅरिफ रेटसुद्धा वाढला आहे. ओके, तर ही टॅरिफ कशावर डिसाईड होते तर हे बघू आपण. तर ह्या टॅरिफने काय काय रिकवर केलं पाहिजे, टू रिकवर जनरेशन, इन्स्टॉलेशन, बिल्डिंग, इरेक्शन, त्याच्यानंतर स्टाफ पेमेंट म्हणू आपण. स्टाफचं पेमेंट एक्सेट्रा, अजून रनिंग चार्ज, ह्या गोष्टी आपल्याला रिकवर करणं ही पहिलं टार्गेट आहे. आपण पहिलं टार्गेट काय, तर जनरेशनचा कॉस्ट काढायचा, इन्स्टॉलेशन ऑफ टावर, इरेक्शन, पोल, ह्या सगळ्या, आणि स्टाफचं पेमेंट हे काढणं हा आपला पहिला टार्गेट. त्याच्यानंतर टू रिकवर मेंटेनन्स कॉस्ट. DP जळाली, सबस्टेशन उडालं, काही कोलॅप झालं तर त्याचा मेंटेनन्स करणं, तो चार्ज पण इथं कन्सिडर करायचा. त्याच्यानंतर टू रिकवर ऑल एक्सपेंडिचर पर ॲन्युअल विथ प्रॉफिट. सगळे एक्सपेंडिचर म्हणजे अजून काही खर्च, ट्रान्सपोर्टेशन खर्च, इन्फ्रास्ट्रक्चर खर्च, हे सगळा खर्च आपण कन्सिडर करून प्रॉफिटसुद्धा कन्सिडर करायचा आणि त्याच्यावरून चार्ज लावायचा.
टू रिकवर मीटरिंग कॉस्ट, बिलिंग कॉस्ट, कलेक्शन कॉस्ट, रिकव्हरी कॉस्ट आणि अदर सर्व्हिस चार्जेस. अगदी SMS चार्जेस वगैरे सुद्धा बँक घेतात, पाहिलं असेल ना तुम्ही. त्याच पद्धतीने SMS चार्जेससुद्धा इलेक्ट्रिसिटी बोर्ड जे आहे ते कन्सिडर करतं. हे सगळं रिकवर करणं टॅरिफचं काम आहे. त्याच्यानंतर टू रिकव्हरी ऑफ मिसलेनियस सर्व्हिसेस, या व्यतिरिक्त काही सर्व्हिसेस असतील, अदर दॅन दिस काही सर्व्हिसेस असतील, अवेअरनेस कॅम्प असतील किंवा अजून काय असेल, तर हे सगळे चार्ज रिकवर करण्यासाठी आपण टॅरिफचं फ्रेमवर्क करत असतो, टॅरिफ बनवत असतो आणि ती लागू करीत असतो. येतं लक्षात? कोणाकोणाला समजलं आहे? टॅरिफ काही नवीन कन्सेप्ट नाही, सोप्पा कन्सेप्ट आहे. तुम्हाला रिअल लाईफमध्ये तुम्ही ते एनर्जी मीटरचं बिल पाहिलं असेल ना, त्याच्यावर तुम्हाला ते टाईप्स ऑफ टॅरिफ वगैरे ते कळेल. तर हे समजलं ना? चला आता आपण दुसरा पार्ट बघू. चला, फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग द फ्रेमिंग टॅरिफ. टॅरिफ फ्रेम आउट करण्यासाठी कोणकोणते फॅक्टर आपण कन्सिडर करतो, तर हे 8-10 फॅक्टर आहेत. तर यातला पहिला फॅक्टर काय? अ कंझ्युमर इज ॲट लिबर्टी टू यूज इलेक्ट्रिसिटी ॲज पर हिज चॉईस. ही यूज हिज मॅक्सिमम डिमांड ॲट एनी टाईम ही वॉन्ट. तर त्याला स्वतःचं असं चॉईस पाहिजे, तो स्वतः कधी इलेक्ट्रिसिटी मॅक्सिममने डिमांडने वापरायची, किती कंझ्युम करायचं, हे कोण डिसाईड करायला पाहिजे? कस्टमरने डिसाईड करायला पाहिजे. आणि कंझ्युमरनी, कस्टमरनी, तेच. ओके. सो टॅरिफ शुड बी सच दॅट इट विल टेक मॅक्सिमम डिमांड ऑफ ईच कंझ्युमर इन टू अकाउंट. तर प्रत्येक कंझ्युमरचं मॅक्सिमम डिमांड कन्सिडर करून त्याला इन्सेंटिव्ह, पेनल्टी किंवा चार्ज डिसाईड केला पाहिजे. ज्यावेळेस डिमांड जास्त आहे त्यावेळेस तो जर मागायला लागला, आता एखादी गोष्ट आहे लय डिमांड, उदाहरणार्थ हा पेन आहे, लय डिमांड याला, याची कॉस्ट वाढेल का नाही? आणि याला कोणी घ्यायनाच, आणि अशा वेळेस जर कोणी घेत असेल तर त्याला स्वस्तामध्ये द्यायला पाहिजे की नाही? द्यायला पाहिजे ना. तर ही गोष्ट आपण टॅरिफ डिसाईड करताना लक्षात घ्यायची. मॅक्सिमम डिमांड जर असेल त्यावेळेस तो कंझ्युम करत असेल तर त्याला वेगळा चार्ज लावायचा, आणि डिमांड कमी असताना तो कंझ्युम करत असेल तर त्याला वेगळा चार्ज लावायचा. हा पहिला पॉईंट. त्याच्यानंतर टॅरिफ शुड बी गिव्ह इम्पॉर्टंट टू द पॉवर फॅक्टर ऑफ कंझ्युमर बिकॉज लो पॉवर फॅक्टर विल केस मोर लॉसेस. लो पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये काय होणार आहे? पॉवर लॉसेस हे जास्त होतील. मग कमी पॉवर फॅक्टर असेल तर पेनल्टी लावायची, आणि जास्त पॉवर फॅक्टर असेल तर इन्सेंटिव्ह द्यायचा. हा फॉर्म्युलासुद्धा आपण वापरला पाहिजे. कशासाठी? टॅरिफ डिसाईड करण्यासाठी. त्याच्यानंतर इफ कंझ्युमर यूज इलेक्ट्रिसिटी ड्युरिंग ऑफ पीक पिरियड, कंझ्युमर ऑफ पीक पिरियडला जर इलेक्ट्रिसिटी करत असेल तर डायव्हर्सिटी फॅक्टर इन्क्रीज होईल. काय होईल? डायव्हर्सिटी फॅक्टर इन्क्रीज होईल, आणि विच इन्क्रीज द लोड फॅक्टर अँड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कधी? जर मॅक्सिमम डिमांडच्या वेळेस वापरत असेल तर मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढतंय, मग कंझ्युमरला त्यावेळेस बिल कसं येईल? जास्त येईल. कधी? ऑन पिरियडला. आणि पीक ऑफ पिरियडला जर तो वापरत असेल तर काय? त्याला कमी रेटमध्ये टॅरिफ किंवा कमी रेटचा टॅरिफ तुम्ही तिथं लावला पाहिजे. हा पण एक फॅक्टर आपण कन्सिडर करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट लोड फॅक्टर. लोड फॅक्टर अफेक्ट द कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी बिकॉज हाय लोड फॅक्टर रिड्यूस द कॉस्ट ऑफ जनरेशन. लोड फॅक्टर जर जास्त असेल तर जनरेशनची कॉस्ट कमी येते, आणि जनरेशनची कॉस्ट जर कमी येत असेल तर टॅरिफ रेट सरळ कमी करून टाका. ओके. तर हा एक फॅक्टर. त्याच्यानंतर पर्पज फॉर विच इलेक्ट्रिसिटी इज यूज. सामाजिक कार्यासाठी किंवा चांगल्या कामासाठी जर इलेक्ट्रिसिटी वापरत असेल तर त्याला तिथं इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे. ही हॅव इट्स इन्फ्लुएन्स ऑफ द टॅरिफ. म्हणजे चांगलं काम जर होत असेल सामाजिक कार्यासाठी किंवा अजून काही पर्यावरणपूरक कामं असतील, या कार्यासाठी इलेक्ट्रिसिटी वापरल्या जात असेल तर तिथं त्याला टॅरिफ कमी लावल्या पाहिजे. आणि तुम्ही जर दारूचे कारखाने चालवण्यासाठी जर टॅरिफ लावत असाल तर मग मात्र त्याला टॅरिफ जास्त लावलं पाहिजे. तर हाही एक बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर वाटते काय
वेदर द सप्लाय इज प्रोव्हाइडेड बाय HT कनेक्शन और LT कनेक्शन इज हॅव्हिंग इन्फ्लुएन्स ऑन टॅरिफ. तर सप्लाय HTला दिला आहे का स्टेप डाऊन करून LTला दिला आहे, तर याच्यावर सुद्धा टॅरिफ रेट डिसाईड झाली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पेईंग कॅपॅसिटी ऑल्सो अफेक्ट द टॅरिफ. एखाद्याची जर कॅपॅसिटीच नाही पैसे भरायचे तर त्याच्यावर सुद्धा टॅरिफ आपण डिसाईड केली पाहिजे, त्यालासुद्धा काही इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे, काही डिस्काउंट दिला पाहिजे. त्याच्यानंतर टॅरिफ शुड बी नॉट इन्क्रीज नंबर ऑफ मीटर फॉर अ कन्झ्युमर. नंबर ऑफ मीटर फॉर अ कन्झ्युमर. टॅरिफ वाढली नाही पाहिजे नंबर ऑफ मीटर वाढल्याच्या नंतर. म्हणजे 10 मीटर आहेत आणि त्याचं कन्झम्पशन समजा 10 युनिट आहे, एक युनिटच आहे, तर आणि एका कन्झ्युमरचं युनिट 10 युनिट कन्झ्युम करतो एक कस्टमर, तर त्या 10ला आपण काय करतो, जास्त टॅरिफ लावतो. तर ते पॉईंटसुद्धा आपण कन्सिडर केले पाहिजे. की टॅरिफ हा नंबर ऑफ युनिट इन्क्रीज झाल्याच्या नंतर इन्क्रीज नाही व्हायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर फायनान्शियल कंडिशन ऑफ कन्झ्युमर शुड बी टेकन इन टू अकाउंट. आता म्हणजे ज्याचे आर्थिक खूप अडचणी आहेत, तो आधीच कर्जात डुबलेला आहे, त्यांना बळजबरी धमक्या देऊ टॅरिफ जर लावली तर एक चित्रपट आहे बघा, ते मीटर बंद बत्ती गुल काहीतरी आहे, बत्ती गुल मीटर चालू, त्यासारखं ते माणूस सुसाईड करतं, टॅरिफ पाहून सुसाईड करतं. तर असं पण होऊ शकतं. म्हणून कस्टमरची फायनान्शियल कंडिशन पाहून त्याला इन्सेंटिव्ह देऊन टप्प्याटप्प्याने त्याच्याकडून बिल भरून घेतलं पाहिजे. या पद्धतीचं फ्रेमवर्क करायचं आहे आणि टॅरिफ बनवायची. हे फॅक्टर आहेत, याच्यावर टॅरिफ डिसाईड होते. सो दीज आर द फॅक्टर्स ऑन विच टॅरिफ इज डिसाइडेड. आर यू गेटिंग दिस? सो राईट डाऊन दिस.